श्री गुरुदेव मंडळी, मी शुभांगी मारकड आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे पूर्व विदर्भ नागपूर या पायी दिंडी सोहळ्यामधून। आपण पाहत आहात वसुंधरा पायी दिंडी जी निघाली आहे स्वस्वरूप संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ म्हणजेच नागपूर मोहगाव झिलपी या ठिकाणाहून दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी आणि आज दिनांक 6 ऑक्टोबर 2024 म्हणजेच या वसुंधरा दिंडीचा सलग 24वा दिवस आणि आपण पाहत आहात आजच्या दिवसाचे दुसरे सत्र। चला तर मग मंडळी, आपणही या गुरुनामात न्हालेल्या आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन चाललेल्या अनोख्या दिंडीमध्ये सहभागी होऊन आजचा प्रवास आनंदमय बनवूया। दुपारच्या विसाव्यासाठी ही वसुंधरा पायी दिंडी गीता भारती आश्रम हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी थांबली होती। सर्व यात्रिक आणि भाविक भक्तांनी येथे दुपारच्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला व अल्पविश्रांतीनंतर पुन्हा ही वसुंधरा पायी दिंडी उत्साहाने पुढील प्रवासासाठी सज्ज झाली। विविध रंगांच्या सुंदर सुंदर फुलांनी सजवलेल्या रथामध्ये परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना विराजमान करण्यात आले व या वसुंधरा पायी दिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले। पायी दिंडीमध्ये चालण्याचे अनेक आध्यात्मिक तसेच वैज्ञानिक फायदे आहेत। चालण्यामुळे शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते। दिंडीमध्ये आपण रोज बऱ्यापैकी अंतर चालत असतो, त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते। चालणे हा वैज्ञानिक दृष्ट्या उत्तम व्यायाम आहे, ज्यामुळे स्नायू बळकट होतात, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि वजन नियंत्रित राहते। सतत चालण्याने मेंदूमध्ये एंडॉर्फिन म्हणजेच सुखद भावना निर्माण करणारे हार्मोन्स स्रवतात, ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते। तसेच सांधेदुखी, गुडघेदुखी यासारखे आजार कमी होतात। चालण्याने शरीरात रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे विविध अवयवांना चांगले पोषण मिळते आणि अनेक आजार दूर राहतात। तसेच पायी दिंडीमध्ये चालण्याचे आध्यात्मिक फायदेही आहेत। दिंडीमध्ये सहभागी होणारे यात्रिक एकत्र येऊन भजन, कीर्तन, अभंग आदींच्या माध्यमातून भक्तिरसात तल्लीन होतात। यामुळे सामुदायिक साधनेचा अनुभव येतो।
लांब चालण्याच्या दरम्यान व्यक्ती आपल्या विचारांशी संवाद साधू शकतो आणि त्यामुळे मनाची एकाग्रता वाढते. त्याचप्रमाणे चालताना यात्रिक पूर्णतः सद्गुरूंच्या भक्तीत लीन होतात, ज्यामुळे अहंकार कमी होतो आणि सद्गुरूंप्रती भक्ती आणि प्रेम अधिक वाढते. नामस्मरणातही सातत्य येते, त्यामुळे मनाची अस्वस्थता नष्ट होते आणि आध्यात्मिक शांती लाभते. आणि आपल्या वसुंधरा पायी दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे गेले 24 दिवस चालूनही यात्रिकांच्या चेहऱ्यावर थकवा किंवा क्षीण जराही दिसून येत नाही. शिवाय परमपूज्य जगद्गुरु श्रींचा वसुंधरा रक्षणाचा संदेशही घेऊन चालले आहेत, तेही अगदी शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने.
जनजागृतीचे कार्य करत चाललेली ही वसुंधरा पायी दिंडी आता संभाजी महाराज चौक, दमानी नगर, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर या ठिकाणी पोहोचली आहे. सर्वच यात्रिकी तसेच इतर भाविकांसाठीही अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे व यासाठी ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव श्री अजीम मिठू शेख हे आहेत. यांच्याकडून अत्यंत कौतुकास्पद आणि निस्वार्थ सेवा संपन्न झाली. स्वामी माझे अष्टावधानी अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या अष्टावधानी व्यक्तिमत्वाचे अतुलनीय पैलू आपण नेहमी कोणत्या न कोणत्या माध्यमातून अनुभवतच असतो. एक उत्तम वक्ता, कुशल व्यवस्थापक, सुंदर स्थापत्यशास्त्र जाणकार, उत्तम प्रशासक, उत्कृष्ट गुणग्राहक, सर्व गुण संपन्न संघटक, सर्वोत्तम कुटुंब प्रमुख आणि अनाकलनीय अशी जाण असणारे आधुनिक विचारांचे प्रवर्तक. परमपूज्य जगद्गुरुश्रींनी आपल्या जीवनात असणारे नियोजनाचे महत्त्व नेहमीच पटवून दिले आहे आणि खरंच अहोभाग्य आहे आपले की त्याचे प्रात्यक्षिक या वसुंधरा पायी दिंडीच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळत आहे. किती सुंदर नियोजन आहे बघा ना. ही दिंडी निघाली आहे परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या भेटीसाठी, पण अत्यंत नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने. परमपूज्य गुरुमाऊलींनी या दिंडीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अत्यंत बारकाईने लक्ष दिले आहे. यात्रिकांची चालण्याची शिस्त, त्यांना चालताना त्रास होऊ नये म्हणून पायात स्पोर्ट शूज, सर्वांची एकसारखी वेशभूषा, दिंडीमध्ये प्रत्येकाचे स्थान त्यांनी ठरवून दिले आहे. युवांनी कुठे चालायचे, त्यांच्या हातात वसुंधरा रक्षणाचे बॅनर, महिलांचे स्थान कुठे आणि कसे असावे, यात्रिकांचे स्थान कसे असावे, त्यांच्या हातात इंद्रधनुष्याचे 7 रंग असणारे झेंडे, सिद्ध पादुकांचा रथ कोठे असणार, एवढेच नव्हे तर चालताना थकवा जाणवू नये आणि ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून सुंदर ठेका देणारा गजर, यात्रिकांमध्ये चालण्यासाठी ऊर्जा यावी म्हणून स्वादिष्ट आणि पौष्टिक महाप्रसाद अन्नदात्यांच्या माध्यमातून दिला जातो. एवढं सुंदर आणि सटीक नियोजन फक्त आणि फक्त परमपूज्य जगद्गुरु श्रीच करू शकतात आणि त्यांच्या या कार्यातूनच त्यांचे अष्टावधानी व्यक्तिमत्व दिसून येते. म्हणूनच म्हणायचं ना, स्वामी माझे अष्टावधानी. स्वामी जय जय योगिया, लाडीत वासी नाथ महंता.
गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया आता दिवस मावळला आहे. सूर्य सुद्धा आता क्षितिजाच्या पलीकडे गेलाय. हवेत एक शांतता पसरली आहे. पक्ष्यांची शेवटची किलबिल सुरू झाली आहे आणि वातावरणात हलकासा गारवा सुद्धा जाणवू लागला आहे. हा क्षण अगदी शांततादायक आणि आल्हाददायक आहे. आणि आता आपली वसुंधरा पायी दिंडी सुद्धा विसाव्याच्या ठिकाणी म्हणजेच संस्कृती मंगल कार्यालय बेलाटी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी पोहोचली आहे. योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे शुभागमन नियोजित स्थळी झाले. अतिशय सुंदर असे स्वागत उत्तर सोलापूर तालुक्यातील भाविकांनी केले. सुवासिनींनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे औक्षण केले. नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी त्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले. हे पूजन करण्याचे सौभाग्य श्री व सौ क्षमा प्रकाश शेट्टी तसेच श्री व सौ मुक्ता अरुण मोहिते या यजमान दाम्पत्यांना लाभले. योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया
नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ रात्रीच्या महाप्रसादाच्या अन्नदानाची सेवा करण्याचे भाग्य क्षमा प्रकाश शेट्टी या अन्नदात्यांना लाभले. तसेच महाप्रसादामध्ये गोड पदार्थाचाही समावेश केला आहे आणि त्यासाठी मुक्ता अरुण मोहिते या अन्नदात्यांनी अन्नदान केले. दोन्ही अन्नदात्यांकडून अत्यंत कौतुकास्पद आणि निष्काम सेवा होत आहे. महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी रात्री शेजारती करण्यात येईल आणि सर्व यात्रिक आज इथेच विश्रांती घेतील. अशा प्रकारे अतिशय भक्तिमय वातावरणात सर्व यात्री आणि भाविक या वसुंधरा पायी दिंडीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. चला तर मग आपणही आता विश्रांती घेऊया आणि पुन्हा उद्या सकाळी या वसुंधरा पायी दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज होऊया. श्री गुरुदेव. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु